संजय राऊतांना मोठा दिलासा मिळालेला आहे। दादा भुसेंनी मानहानीचा दावा मागे घेतलाय। माझ्याकडून चुकीच्या आधारावर वक्तव्य करण्यात आलं अशी कबुली देखील संजय राऊतांनी दिलेली आहे। दादा भुसे यांनी मानहानीचा दावा मागे घेतल्यानं संजय राऊत यांना आता हा मोठा दिलासा मिळालेला आहे। राऊतांनी दिलगिरी व्यक्त करून हा विषय संपवल्याचं भुसेंनी स्पष्ट केलं। वस्तुस्थिती आहे की गेली काही वर्ष त्यांच्या नेतृत्वाखाली आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी पण काम केलेलं आहे। मला विश्वास होता की त्यांनाही माहिती आहे की दादा भुसे काय करू शकतो आणि काय करू शकत नाही, आणि मग असं असल्यानंतर त्यांच्याकडनं पण मला अशी अपेक्षा नव्हती। किमान कोणतीही गोष्ट बोलताना आपण त्याची खातरजमा करून घेतली पाहिजे। जेव्हा त्यांनी त्याची खातरजमा केली तर त्यांना आढळून आलं की बाबा आपण जे वक्तव्य केलं, जे लिहिलं ते चुकीचं आहे, आणि त्यानंतर त्यांनी त्या पद्धतीची भूमिका घेतली। आम्हाला दोघांनाही जेव्हा न्यायालयानं पाहिलं तेव्हा असं केलं, म्हणजे संपलं ना, संपलेला आहे विषय, राहिलेला नाही। ज्यांच्यामुळे विषय निर्माण झाला तेही आमच्यात राहिलेले नाही, तेही सत्ता पक्षात गेलेले आहेत। आता त्यांचं त्याने पाहावं या मताचा मी आहे। दादा भुसे यांनी अत्यंत ग्रेसफुली हा विषय संपवण्यासाठी सहकार्य केलं, ही चांगली आनंदाची गोष्ट आहे। म्हणजे दादांचे आणि आमचे जे पूर्वीचे नातेसंबंध आहेत ते इथे कामी आले, आणि माझ्या तब्येतीमुळे मला आता फार धावपळ अशी इथे लांब करता येत नाही, कारखाना येता येत नाही, पण जे घडलंय ते उत्तम घडलंय। संजय राऊतने ही माकड कोलंटी उडी घेतलेली आहे। जेव्हा हिरेने खटला दाखल केला होता त्या टायमाला त्या सामनामधले लेख तुम्ही बघा, अशा आविर्भावामध्ये ते समोर गेले होते। आणि आता शेपटी घालण्याचं जे काम आहे ते आता संजय राऊत करतायत। त्यांना सुद्धा माहिती आहे की त्या वेळेला केलेले आरोप बिनबुडाचे होते, चुकीचे होते, म्हणून कदाचित आता आणखीन तोंडावर आपटी पडू नये म्हणून ते मागं होतात।